राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ही माहिती सध्या समोर येते। धनंजय मुंडे प्रथमच कॅबिनेट बैठकीला हजर राहणार आहेत। कॅबिनेटमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीसंदर्भात मात्र साशंकता कायम आहे। दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आले। अधिवेशनाच्या रणनीतीसंदर्भात चर्चा होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला सुरुवातीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का या संदर्भात साशंकता होती, मात्र या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे अशी माहिती समोर येते। धनंजय मुंडे प्रथमच कॅबिनेट बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीसंदर्भात साशंकता कायम आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात साशंकता आहे, मात्र धनंजय मुंडे आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणार आहेत अशी माहिती मिळते। काय एकूण माहिती आहे? नक्कीच श्वेता, आपण जर बघितलं तर प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे हे मागील 3 कॅबिनेट बैठकीमध्ये ते उपस्थित नव्हते। मात्र उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडेल आणि या बैठकीमध्ये स्वतः मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून दिली जाते। त्यामुळे आज त्यांच्या संदर्भात, त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात ज्या प्रकारे मागणी विरोधकांनी उचलून धरलेली आहे, वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती अनेक आरोप झाले आहेत, त्यामुळे आजच्या या कॅबिनेटकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे की आज नक्की मुंडे यांच्या संदर्भात काय चर्चा होणार। मात्र एकीकडे जी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, करुणा मुंडे यांनी असा दावा केलेला आहे। त्यामुळे अशी चर्चा सुरू असताना मुंडे स्वतः आजच्या कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहतील। सोबतच नंतर चहापानचा जो कार्यक्रम पार पडणार आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा मुंडे आज हजेरी लावणार आहे। खरं तर गेल्या महिनाभरापासून मुंडे यांनी आपली कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाही। वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये, त्या संदर्भात आज नक्की धनंजय मुंडे काय बोलणार आणि एकूणच त्यांच्यावरती जे अनेक आरोप आतापर्यंत झालेले आहेत त्याबद्दल आज महिनाभरानंतर मुंडे काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। आणि आजची जी कॅबिनेटची बैठक आहे, जी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडते, त्या बैठकीमध्ये राजीनाम्यासंदर्भात काही रणनीती किंवा काही चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी सीमा, कोकाटेंसंदर्भात काय माहिती मिळाली, कारण ते येणार की नाही या संदर्भात साशंकता आहे? नक्की श्वेता, मागच्या कॅबिनेटच्या बैठकीवेळी त्यांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलेलं होतं की न्यायालयामध्ये सध्या त्यांच्या संदर्भात अनेक त्यांना माहिती घ्यायची आहे, त्यामुळे कुठेतरी पाठपुरावा करण्यामध्ये ते व्यस्त असल्यामुळे ते कॅबिनेट बैठकीला हजेरी लावू शकले नाही। मात्र सध्या तरी त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती जी आहे ती मिळालेली नाही। मात्र हे दोन्ही मंत्री सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे एकीकडे कॅबिनेट बैठकीला मुंडे हजेरी लावत असताना दुसरीकडे कोकाटेंसंदर्भात अजूनही कोणतीही माहिती जी आहे ती मिळालेली नाही। त्यामुळे कोकाटे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।